गुंड निलेश घायवळ याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केला प्रसारित। महाराष्ट्रामध्ये गुंडाराज, गुंड आणि दरोडेखोरांसाठी गुंडांसाठी चालवलेलं राज्य हे महाशेकून राऊतांचा सरकारला सवाल। मी दररोज सरकारमधले नवे फोटो ट्विट करणार, दररोज गुंडगिरी समोर आणणार, खासदार संजय राऊतांचा सरकारला इशारा। वर्षावर रोज गुंड टोळ्यांच्या बैठका होत आहेत। गुंड टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून काय चर्चा करतात, खासदार संजय राऊतांचा सवाल। देशातल्या कोणत्याही गंभीर प्रश्नावर मोदी बोलले नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरही मोदी गप्प। मोदींच्या भाषणात फक्त काँग्रेसवर टीका, संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। गुंड निलेश घायवळचा मंत्रालय परिसरातला रील व्हिडिओ व्हायरल। गुंडांना रील्ससाठी मंत्रालय खुलं केल्याबद्दल अभिनंदन। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला टोला। सरकार साडी घोटाळा करतंय, 1 कोटी साडी वाटप करून सरकारची मतं घेण्याचा प्रयत्न। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। उद्धव ठाकरे पुन्हा रत्नागिरी दौरा करणार। फेब्रुवारीच्या अखेरीस रत्नागिरी दौऱ्यावर जाणार। गुहागर, दापोलीसह मंडणगड भागातही दौरा करणार। पैठण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडे, वैजापूरमधल्या डॉक्टर राजू डोंगरे आणि संभाजीनगर इथले बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शोएब हाशमी यांनी ठाकरे गटात केला प्रवेश। संजय राऊत सकाळी मोदींवर टीका करतात, दुसरीकडे उद्धव ठाकरेंची माणसं दिल्लीत युतीसाठी प्रयत्न करतात। नितेश राणेंचं वक्तव्य। कुठे आहे विकास म्हणून ओरडणारे उद्धव ठाकरे जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं। लवकरच बुलेट ट्रेनचीही सफर घडवून आणणार हे नक्की। ठाकरेंच्या वंदे भारत प्रवासावर भाजपची टीका। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष। 6 लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण। काही केंद्रीय मंत्र्यांना मुंबईतून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा विचार। गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांच्या मतदारसंघात चाचपणी सुरू। भाजपकडून राबवण्यात येत असलेल्या गाव चलो अभियानाअंतर्गत भाजपचे नेते गावोगावी पोहोचले। भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांचा परभणीच्या सेलू तालुक्यातल्या वालूरमध्ये मुक्काम। कार्यकर्त्यांच्या घरीच केलं जेवण। मुंबईमध्ये वकिलांसोबत आणि मुंबईतल्या मराठा आंदोलकांसोबत बैठक। आज आळंदीला मोठा कार्यक्रम, तिथेच मुक्काम। उद्या कामोठे, नवी मुंबई आणि चेंबूरला कार्यक्रम। जरांगेंची माहिती। भुजबळांबद्दल प्रश्न विचारू नका, ते आमच्यात भांडणं लावतायत। त्यांनी गोरगरिबांचा अपमान केलाय। ते ओबीसी बांधवांचे नेते असतील तर त्यांनी माफी मागावी, मनोज जरांगेंचं भुजबळांना आवाहन। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला तर मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला नाही तर अधिवेशन लांबणीवर जाण्याची शक्यता। राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यातील 95% मराठा कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण। 2,48,24,151 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती। ओबीसी नेते प्रकाश शेंडेंची नवा राजकीय पक्ष काढण्याची घोषणा। आरक्षणाची लढाई आता राजकीय लढाईवर येऊन ठेपली। नवा पक्ष काढून लढाई लढणार, प्रकाश शेंडेंचा दावा। ओबीसी नेते प्रकाश शेंडेंनी घेतली छगन भुजबळांची भेट। प्रकाश शेंडेंसोबत इतर ओबीसी नेतेही उपस्थित। छगन भुजबळांची भेट घेतली। ओबीसी कार्यकर्ते नेत्यांच्या बैठकीत ओबीसींचा पक्ष निर्माण करणं गरजेचं आहे असं मत व्यक्त झालं। आमच्या मतांवर डाका टाकणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणं गरजेचं, म्हणून ओबीसी भटक्या विमुक्तांचा स्वतंत्र पक्ष। प्रकाश शेंडेंची माहिती। प्रकाश शेंडे पूर्वी राजकीय पक्षांमध्ये होते। त्यांच्या या नव्या पक्षाला किती प्रतिसाद मिळेल मला माहीत नाही, त्यांनीही याचा विचार करावा। प्रकाश शेंडेंच्या नव्या पक्षाच्या घोषणेवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। राष्ट्रीय ओबीसी महासंघात सगळेच राजकीय पक्षाच्या नेत्यांचं स्वागत। आम्ही समाजासाठी काम करतो, त्यामुळे प्रकाश शेंडे यांना माझ्या शुभेच्छा। बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। 2 समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा। मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांची मागणी। मुंबईमधल्या 6 लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष। 6 लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण। भाजपकडून राबवण्यात येत असलेल्या गाव चलो अभियानाअंतर्गत भाजप नेते पोहोचले गावोगावी। आमदार मेघना
मेघना बोर्डीकर यांचा परभणीच्या सेलू तालुक्यातल्या वालूरमध्ये मुक्काम। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बाबरी मशिदीची वीट दिली। राज ठाकरेंना भेट। बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी बाळा नांदगावकर कारसेवक म्हणून गेले होते। जितेंद्र आव्हाड हा घाणेरडा माणूस। अजित पवारांच्या वक्तव्याचा त्यांनी चुकीचा अर्थ लावला। मंत्री हसन मुश्रीफ यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत शिवजयंती निमित्त 12 ते 19 फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात स्वराज्य सप्ताह साजरा करणार। सुनील तटकरेंची माहिती। सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर नियोजन शून्य व्यवस्थापनामुळे उजनीची पाणी पातळी 9% घटली। उजनी धरणात पुणे जिल्ह्यातून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। वकिलांच्या विविध संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट। वकील संरक्षण कायदा तात्काळ लागू करा, वकिलांची अजित पवारांकडे मागणी। महाराष्ट्रावर यावर्षी दुष्काळाचं सावट। हे संकट दूर होऊ दे, शेतकऱ्यांवर अच्छे दिन येऊ देत, वारकऱ्यांकडून निवृत्तीनाथाकडे प्रार्थना। पंढरपूरमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन। पुणे जिल्ह्यातील धरणामधून उजनी धरणात पाणी सोडण्याची आंदोलकांची मागणी। बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा जलसिंचन योजनेसाठी 884 कोटी रुपये मंजूर। खासदार रणजित निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश। गोवारी समाजाच्या किशोर चौधरी, सचिन चचाने आणि चंदन कोहरे या 3 आंदोलकांचं आमरण उपोषण 12व्या दिवशीही सुरूच। 10 तारखेपर्यंत अध्यादेश निघाला नाही तर 10 लाख गोवारी बांधव नागपूरमध्ये येऊन आंदोलन करतील। आंदोलकांचा राज्य सरकारला इशारा। संप मागे घेण्याची मंत्री हसन मुश्रीफ यांची डॉक्टरांना विनंती। बैठक झाली आहे। तात्काळ निवासाची व्यवस्था करावी, यासाठी भाड्यानं इमारती घेण्याच्या सूचना। तसंच अजित पवारांसोबत पुढच्या आठवड्यात बैठक घेणार, हसन मुश्रीफ यांची माहिती। महाराष्ट्राचे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांची पोलीस कोठडीत तब्येत बिघडली। मेयो रुग्णालयात उपचार सुरू। कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ बॅनर्स। महेश गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याचा बॅनर्समधून निषेध। मालेगाव शहरामध्ये मिनी पाकिस्तान संबोधल्यानं आमदार नितेश राणेंविरोधात माजी आमदार आसिफ शेख यांनी पाठवली नोटीस। नितेश राणेंनी मालेगावकरांची आणि मुस्लिम बांधवांची माफी मागावी, नोटीसमध्ये मागणी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा हळदी कुंकू कार्यक्रमात विरोधकांना उखाण्यातून टोला। नागपूरमध्ये भाजप महिला आघाडीच्या वतीनं दक्षिण पश्चिम मंडळाकडून विकासाचं वाण या कार्यक्रमाचं आयोजन। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आजपासून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी यात्रा। लाखो वारकरी दाखल। पौषवारी यात्रेला आजपासून सुरुवात। पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते पहाटे 4 वाजता विधिवत पूजा संपन्न। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 38 रेल्वे गाड्या श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येकडे रवाना। छत्रपती शिवाजी टर्मिनसवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा। राज्यातले स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांच्या 21,678 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध। मुलाखतीशिवाय 16,799, मुलाखतीसह 4,879 पदांची भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू। एअर इंडिया कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा नाही। इमारती पाडकामाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली। कलिनामधल्या एअर इंडिया कॉलनीत रहिवासी राहत नसलेल्या 19 इमारती पाडण्याचा न्यायालयाचा निर्णय। धारावी पुनर्वसनासाठी मिठागराची जमीन। केंद्र सरकारकडून मिठागराची 283 एकर जागा घेण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब। या जमिनीपैकी जी जमीन संयुक्त मोजणीनंतर केंद्र शासनाच्या मालकीची आहे तीच जमीन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव। धारावी पुनर्वसन प्रकल्पातील पात्र अपात्र लोकांचं सर्वेक्षण सुरू होणार। पात्र परिवारांना धारावीमध्येच घर मिळणार। किरीट सोमय्या यांची माहिती। मुंबईमध्ये आता कोरोनाप्रमाणे टीबी आणि डेंग्यूच्या सब व्हेरियंटची चाचणी करण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग केलं जाणार। कस्तुरबा रुग्णालयात अद्ययावत टीबीसी
एडीएसटी या प्रयोगशाळा सुरू होणार। पालिकेला पावसाळ्याआधी 101 ठिकाणांच्या पूरमुक्तीचे आव्हान। या पार्श्वभूमीवर पालिका वाढीव पंपिंग स्टेशन्स यासह अद्ययावत यंत्रणा उभारण्याचं काम करणार। आता मुंबई एअर या ॲपवर वायू प्रदूषणाची तक्रार करता येणार। हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येणार। मध्य रेल्वेकडून आर्थिक वर्षात 72.22 दशलक्ष टन मालवाहतूक, आतापर्यंतची सर्वाधिक मालवाहतूक, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.3% जास्त आहे। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये सर्वच सुरक्षा रक्षक शस्त्रधारी नकोत, हायकोर्टानं केलं स्पष्ट। मंदिरात किती शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे याचं प्रतिज्ञापत्र सादर करा, न्यायालयाचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। जेएनपीटी ते पुणे प्रवास होणार सुसाट। जेएनपीटी नजीकच्या पोगोटे जंक्शनपासून ते मुंबई पुणे हायवेवरील चौक जंक्शनपर्यंत 30 किलोमीटरचा नवा 6 पदरी हरित महामार्ग बांधला जाणार। यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी 3010,36 रुपये खर्च करणार। गुरुवारी पुण्याच्या दक्षिण भागात पाणी बंद राहणार, तर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती। तांत्रिक बिघाडामुळे पुढचे 2 दिवस वाशिम शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार। प्रशासनाचं पाणी जपून वापरण्याचं आवाहन। ऐन फेब्रुवारीत मराठवाड्यात 256 टँकर्सनं पाणी पुरवठा। जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 255 टँकर्सनं पाणी पुरवठा। 337 खासगी विहिरीही अधिग्रहित। 22 जानेवारीला पुण्यामध्ये 517 दुचाकी आणि 101 चारचाकी गाड्यांची विक्री। राम जन्मभूमी सोहळ्याचा मुहूर्त साधत ग्राहकांची 22 तारखेला पसंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।